सोलापूर येथे प्रसूतीनंतर 24 तासांच्या आत महिलेचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जातोय। अनुजा बावळे यांनी मुलाला जन्म दिल्यानंतर प्रकृती खालावली, मात्र योग्य वेळी उपचार न मिळाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे। सोलापूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। माझं नाव वृषाली विवेक हजारे। मयत अनुजा सनी बावळे हिची मी बहीण आहे। माझ्या बहिणीला काल सायंकाळी 7 वाजता मुलगा झाला होता। दबणे मॅडमकडे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती। त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला ऍडमिट केलेलं होतं। सकाळी 8 वाजता ऍडमिट केल्यानंतर त्या मॅडमनी आम्हाला दुपारी सांगितलं की बाळाचं पोटातलं पाणी कमी झालेलं आहे आणि आपल्याला सिझेरियन करावं लागेल। त्या हिशोबाने आम्ही ठीक आहे मॅडम, सिझेरियन तर सिझेरियन करूयात असं निर्णय घेतला। सिझेरियन साधारण 7 सव्वा 7 वाजता सिझेरियन झालं आणि मुलगा झाला। त्यावेळी अनुजाला 1-2 तास त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये थांबवलं होतं। त्यावेळी तिला थंडी वाजत होती असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। 9 वाजता तिला आमच्याकडे वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं। त्यावेळी तिला थंडीच वाजत होती। साधारण अर्ध्या पाऊण तासानंतर ती जरा थोडीशी नॉर्मल झाली, पण रात्री 12 वाजल्यापासून तिला परत त्रास चालू झाला। तिला त्रास चालू झालेला जो आहे तो आम्ही वारंवार तिथे असणाऱ्या नर्सेस यांच्याकडे तक्रार दिली होती। त्यानंतर त्या वॉर्डामध्ये असणाऱ्या इतरही महिलांनी सांगितलं की बाकीच्या महिलांपेक्षा हिचा त्रास जास्त आहे, तुम्ही मोठ्या मॅडमला बोलवा। मॅडमनी बोलवलं नाहीये। साधारण 3 वाजता मॅडम अनुजाची तब्येत जेव्हा जास्त क्रिटिकल वाटत होती त्यावेळी त्यांनी मॅडमला फोन केला आणि मग मॅडमला बोलवलं। त्या दरम्यान आम्ही आमच्या घरातल्यांना माझे चुलते आणि अनुजाचे मिस्टर यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं क्रिटिकल कंडिशन आहे आणि तुम्ही पटकन या। त्यावेळी मॅडम आल्यानंतर मॅडमनी अनुजाची तब्येत पाहिली आणि आम्हाला सांगितलं की तिचे हृदयाचे ठोके कमी पडत आहेत, आपण हिला अश्विनीमध्ये ऍडमिट करूयात। परिस्थितीनुसार आम्ही मॅडमला होकार दिला की ठीक आहे, आम्ही अश्विनीमध्ये ऍडमिट करण्यास तयार आहोत म्हणून। अश्विनीमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की पेशंट हा कुठल्याही उपचारास प्रतिसाद देत नाहीये आणि पेशंटचं हृदय पूर्णपणे बंद झालेलं आहे असं आम्हाला सांगण्यात आलं। जो रात्री 12 ते 3 या कालावधीमध्ये पेशंटला जो त्रास झालेला आहे तो केवळ आणि केवळ स्टाफ आणि मॅडम यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे। आम्हाला दबडे मॅडम आणि त्यांच्या स्टाफ विरुद्ध तक्रार द्यायची आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही। आम्हाला न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे आणि आम्हाला न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते।